कुटुंब म्हणजे संतोष देशमुखांची स्वतः धनंजय देशमुख आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। धनंजय दे, तुमची आजच्या या आरोपपत्रानंतरची पहिली प्रतिक्रिया काय आहे? गेली 1.5-2 महिने सलग तुम्ही या गोष्टी लावून धरल्यात, तुमच्यावर जो प्रसंग ओढावला ते दुःख बाजूला ठेवून तुम्ही याचा पाठपुरावा करताय। आज असं वाटतं या आरोपपत्रानंतर की थोडं तरी यश समोर दिसतंय? नक्कीच जे आम्ही सांगत होतो पहिल्या दिवसापासून, जी परिस्थिती मांडत होतो आणि जे सगळं गोष्टी ज्याचे एव्हिडन्स असे होते की काही डिजिटल पुरावे होते, FIR होते, सगळ्या घटनाक्रम होता, हे सगळे घटना जरी वेगवेगळ्या असल्या तरी हे सगळं एकच संघटित गुन्हेगारीचं जाळं आहे हे आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो आणि ते खऱ्या अर्थानं आज या एकत्रित सगळं जे तपास झालेला आहे आणि जे चार्जशीट दाखल झालेलं आहे त्यावरून स्पष्ट होतंय आणि आम्ही जे मांडत होतो ते खरंय हे सगळ्यांना आज कळलं असेल की हे सगळं मांडताना आम्ही कुठेही आमचा तोल ढासळू दिला नाही, प्रसार माध्यमाला कुठं टाळलं नाही, प्रसार माध्यमांची खूप रिसेप्ट केली, जे की तुम्ही चौथा स्तंभ म्हणतात या प्रकरणात मी याआधी म्हणलेलो आहे की तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं एक खऱ्याची बाजू, एक निष्पाप माणूस गेल्यानंतर कशा पद्धतीने त्यांना न्याय द्यायचा असते या बाजूत तुम्ही सगळे उभा राहिलात आणि त्याचीच प्रचिती आज इथं दिसत आहे। धनंजय जी, तुमचं विशेष कौतुक करायला लागेल। तुम्ही मगाशी म्हणाला तोल ढळू दिला नाही, खरोखर तुमच्या सगळ्या प्रतिक्रियांमधनं हे दिसत होतं की सदसद विवेकबुद्धी जागृत ठेवून तुम्ही वारंवार प्रतिक्रिया दिलेली आहे आणि सतत पाठपुरावा करत राहिलात। या दरम्यानच्या काळामध्ये या 2-2.5 महिन्यांमध्ये तुमच्यावरही दबाव असेल, वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत पोहोचत असतील, त्यातून थोडं भान ठेवून आपण या गोष्टीचा पाठपुरावा करणं हे आव्हानात्मक होतं का? खूप मोठं आव्हान होतं, कारण माझा भाऊ, माझे आई वडील, माझे लेकर बाळ त्याच्यापेक्षा जास्त माझा जीव माझ्या भावात होता। मी भावासाठीच सगळं आयुष्य जगत होतो। माय गॉड नावानं माझा नंबर म्हणजे मोबाईल नंबर माझा सेव्ह असायचा माझ्या भावाचा। त्याला रोज कपडे कोणते घालायचे, त्याला चप्पल कोणती घालायची, त्याला कुठं जायचं, कुठं किती वेळ द्यायचा, हे सगळं मी लहान असताना मोठ्या भावाच्या भूमिकेत आम्ही दोघांचं आमचं इतकं समन्वय असायचं दोघांचं। माझं प्रेम दिसत होतं, त्याचं माझ्यावरचं प्रेम दिसत नव्हतं। आम्ही दोघं एकमेकांवर खूप प्रेम करायचो आणि हे दुःख जर मी बाजूला ठेवलं नसतं, पाठीवर बांधलं नसतं तर मला ही लढाई लढता आली नसती। माझ्या पाठीशी जसं तो होता तसंच मी समजलं की हे न्याय मागायचा आपल्याला, त्या भूमिकेत मी त्याला बघितलं की तो माझ्या पाठीमागे, मी कुठेही चुकणार नाही, मला त्याचे संस्कार आहेत, आई वडिलांचे संस्कार आहेत, म्हणून ताई मी ह्या सगळ्या गोष्टी लढू शकलो आणि मी न्याय घेणार आहे। ह्या सगळ्या आरोपींना जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत मी कुठलीही परीक्षा द्यायला तयार आहे। नक्कीच। आणि वाल्मिक कराड, तुम्ही तर पहिल्या दिवसापासून सांगत होतात की या सगळ्याचा सूत्रधार हा वाल्मिक कराडच आहे, पण सुरुवातीच्या काळामध्ये फक्त खंडणीचा गुन्हा त्याच्यावर दाखल झाला, आता तर तोच मुख्य सूत्रधार हे स्पष्ट झालं, ते तुम्ही पहिल्या दिवसापासून म्हणत होतात। तुम्हाला असं वाटतं यंत्रणांमधले त्याला मदत करणारे किंवा त्याला वाचवणारे जे कोणी असतील त्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे? त्याचा वेगळा ड्राफ्ट मसाजोगकर जे आहेत आमचे सगळे शिष्टमंडळ असेल किंवा लोकप्रतिनिधी असतील, सामाजिक क्षेत्रातील लोक असतील, हा तयार करून तो पण असाच असेल कागदोपत्री, तो म्हणजे कुठंतरी काहीतरी डोकं लावून केलेला नसेल, वेगळं जो पुराव्याचा निश्चय असेल तो आम्ही देतोय। त्याच्यातून हे सगळं जे ह्यांना कोणी जे ह्यांच्यासोबत राहत होते, ह्यांच्या आदेशाचं पालन करत होते, कर्तव्य आपलं काय हे सोडून वेगळेच चुकीचे कामं करत होते, हे लोकांचा पर्दाफाश समोर होणार आहे आणि हे नक्कीच येणाऱ्या 8 ते 10 दिवसामध्ये 10 मार्चपर्यंत ह्या गोष्टी सगळ्या समोर येणार आहेत। नक्की। धनंजयजी, धन्यवाद, तुम्ही प्रतिक्रिया दिलीत या सगळ्याबद्दल तुमचं विशेष कौतुक। खूप धैर्यानं या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा तुम्ही करत आलेले आहात आणि तुमच्याबरोबर काही लोकप्रतिनिधी सुद्धा होते, काही सामाजिक कार्यकर्ते सुद्धा होते आणि सगळ्यात महत्त्वाचं मस्साजोगकर ठामपणे देशमुख कुटुंबाच्या पाठी होतं। आपण अजून एक नातेवाईक आहेत संतोष देशमुख यांचे, त्यांचं नाव आहे दादासाहेब खिणकर, ते आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। दादासाहेब खिणकर, हे जे आरोपपत्र दाखल झालंय खूप मोठी उपलब्धी आहे, या जो तुम्हाला न्याय अपेक्षित होता त्या न्यायाचं हे पहिलं पाऊल आहे असं म्हणायचं? मॅडम, निश्चितच विषय काय आहे की या एवढ्या मोठ्या ताकदीसोबत लढताना प्रत्येक गोष्टीत या एवढ्या मोठ्या संकटाला तोंड देताना अनेक अडचणी आलेल्या आहेत। प्रत्येक गोष्टीमध्ये आंदोलनं करावं लागली, खूप संघर्ष करावा लागला न्याय मिळवण्यासाठी आणि त्या आरोपींना कशा पद्धतीने अटक केलं हे सगळ्या गोष्टी आपण सगळा महाराष्ट्र बघतोय आणि त्या आमच्या छोट्याशा कुटुंबाला वाचा फोडण्यासाठी मीडियाचा खूप मोठा वाटा आहे। मीडिया आमच्या सोबत होती म्हणून एवढं मोठं प्रकरण दाबण्याचा जो प्रयत्न होत होता तो दबलं गेलं नाही आणि
अजून आम्ही चार्जशीट वाचलेली नाही, नेमकं त्याच्यात काय आहे काय नाही ते माहित नाही. पण तुम्ही जे सांगितलं आता की मास्टर माइंड आहे म्हणून त्यात दाखवलंय, ते असं तर त्याच्यात अजून चांगल्या दादासाहेब पद्धतीने दादासाहेब तपास झालाय काय का नाही? आरोप पत्रातले महत्वाचे मुद्दे आहेत? तेवढे 2 मुद्दे फक्त तुम्हाला सांगते. एकतर अॅट्रॉसिटी, हत्या आणि खंडणी ही तिन्ही प्रकरणं एकच आहेत हे आरोपपत्रात स्पष्ट करण्यात आलंय. आणि या सगळ्या प्रकरणाचा मास्टरमाइंड, सूत्रधार हा वाल्मिक कराडच होता. त्याचं पहिलं नाव सूत्रधार म्हणून टाकण्यात आलेलं आहे. आपल्याला असं वाटतं एवढ्या मोठ्या यंत्रणेसमोर सतत ताकदीने पाठपुरावा करणं अशा प्रकरणाचा हे थोडं आव्हानात्मक होतं? हे अशक्य होतं, कारण सगळी सिस्टम हातात त्यांच्या होती. बघितलंय आपण की कशा पद्धतीने पोलीस त्यांना सहकार्य करत होते. प्रत्येक घटनेपासून FIR घेतले जात नव्हते. नक्की दादासाहेब खिंडकर